पण ज्या वेळेस मी बोलायला लागलो, माईक हातात घेतला, एक शब्द सुद्धा तोंडातून फुटत नव्हता. हात थरथर करायचा, पाय थरथर, पुढे लोक माझ्याकडे बघायची, मी त्यांच्याकडे बघायचो, पण काहीही बोलता येत नव्हतं. पण आज जर बोलायचं झालं तर मी मन मोकळेपणाने कितीही बोलू शकतो. तुम्ही म्हणला ना महाराज तुम्ही 2 तास बोला किंवा आजचा दिवसभर इथं उभं राहून बोला, तेवढी बोलण्याची गुरुवर्यांकडून मला ताकद भेटली आहे. म्हणून मी कितीही बोलू शकतो. आणि मला एक शेवटचा संदेश सांगायचा आहे की केलं पाहिजे. आपला आत्मविश्वास खूप महत्वाचा. या ठिकाणी आल्यानंतर बोलत राहिलं पाहिजे आणि कंटिन्यू करायचं. आता प्रत्येक रविवारी तुम्ही इथे येत आहे. हो. इथं आल्याच्या नंतर काय भेटतं? म्हणजे इथून आल्याच्या नंतर तुम्हाला गावाकडे गेल्यावर काय येत आहे? किती किलोमीटर येत आहे तुम्ही? 300 किलोमीटरवरून गावाकडून. एवढ्या लांबून माणूस उगाच येतो का? काय वाटतं इथे येऊन काय होतं? इथे आल्यानंतर वेगळीच ऊर्जा भेटते अंगामध्ये, की आत्मविश्वास भेटतो की मी गावाकडे गेल्यानंतर गावात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असू द्या, मी त्या ठिकाणी बिनडोकपणे बोलू शकतो. काही भीती न बाळगता त्या ठिकाणी मी बोलू शकतो. इथून एवढी ऊर्जा भेटते बोलून गेल्यानंतर की त्या ठिकाणी कार्यक्रम असला तर सहज माणूस बोलून जातो. एवढी शक्ती भेटते इथं आल्यानंतर आणि मार्गदर्शनही मिळतं सरांचं. त्यामुळे मला एक सांगायचं की प्रत्येक क्लासला या आणि या ठिकाणी काही ना काही तुम्ही बोलून जावा. तुम्हाला निश्चित यश प्राप्त झाल्याशिवाय भेटणार नाही. एवढं बोलतो आणि